विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज जन्म सप्तशतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्ष निमित्तानं ब्रह्मलीन सद्गुरू स्वामी क्रियानंदजी महाराज यांच्या आशीर्वादाने समाजभूषण गुरुवर्य हरिभक्तपरायण श्री कचेश्वर महाराज यांचा श्री विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी रथ रविवारी पिंपळगाव बसवंत येथून प्रस्थान करण्यात आला। राज्याचे अन्न व औषध मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते या पालखी पायी दिंडी रथाचं पूजन संपन्न झालं। हरिभक्तपरायण कचेश्वर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 36 वर्षांपासून हा पालखी सोहळा दरवर्षी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी जात असतो। या पायी पालखी दिंडी सोहळ्याच्या प्रस्थान कार्यक्रमानिमित्त आमदार दिलीपराव बनकर, प्रति जेजुरीचे योगेश महाराज गवारे, कमल महाराज बाजार समिती संचालक राजेश पाटील, गणेश बनकर, शिवा सुरासे, भाजपचे सतीश मोरे, बापू पाटील, टागरीचे केशव जाधव, पांडू काका राऊत, बाळासाहेब शिरसाट, सुभाष शेजवळ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। मंत्री झिरवाळ यांच्या हस्ते रथाचं पूजन करून प्रस्थान करण्यात आलं। यावेळी उपस्थित वारकरी व नागरिकांशी झिरवाळ यांनी संवाद साधला। तसेच कचेश्वर महाराजांच्या आश्रमासाठी मदत करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचलन सागर महाराज यांनी केलं। यावेळी पंडित जाधव, मारुती राजगिरे, बाळासाहेब साठे, कचरू जाधव, खंडेराव भालेराव, श्याम निर्भवने, मंगेश महाले, संतोष सावे, रघुनाथ महाराज जाधव, संदेश महाराज साठे, शरद सोनवणे, रामनाथ दाभाडे, मंगेश शिरसाट, दीपक साळवे, किरण जाधव, संतोष पांडव आदी उपस्थित होते। सोहळ्याचं प्रस्थान आज या ठिकाणी होतोय। त्यानिमित्तानं एक शुभेच्छा द्याव्यात म्हणून हा जो काही कार्यक्रम आयोजित केला आहे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पायी दिंडी सोहळा हा 36 वर्षापासून कचेश्वर महाराजांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे आणि त्याची सुरुवात आज या ठिकाणी होत असताना आमच्या शिरसाटदाजींनी सांगितलं की असं स्टेज मी पहिल्यांदा बघितलं, तर अगदी खरं आहे। आज या निमित्तानं आपल्याला ही महंत मंडळी आणि त्यांचं दर्शन कदाचित मी 2-3 वर्षानंतरचं दर्शन आपलं घेतो, 3 वर्षानंतर, तर खरंच त्या दर्शनाचा लाभ महाराज लोकांचा, महंत लोकांचा मिळाला। त्याबद्दल त्याचबरोबर आपला सुद्धा सगळ्या थोरा मोठ्यांचा, लहानांचा त्या ठिकाणी दर्शनाचा लाभ या निमित्तानं मिळाला, ते सुद्धा मी एक माझं भाग्य समजतो। या ठिकाणी सागर महाराज ज्या वेळेला मला आमंत्रण द्यायला आले त्यावेळेला कचेश्वर महाराजांचा परिचय ते मला करून देत होते। तर हिरामन भाऊ, त्याच वेळेला मी सांगितलं का कचेश्वर महाराजांचा आणि आमचा परिचय हा तसा आजचा नाही, कदाचित मध्यंतरीचा काळ थोडासा कळत न कळत थोडंसं ट्रॅक बदलला तर थोडंफार पुढं मागं होतंय, भेटी कमी होतात। जसं आता सिंधुताई होता ना, मी तुमच्या सगळ्यांबरोबर रघुनाथ जाधव म्हणून एक चांगला मृदुंगाचार्य होता, नाही काय गेले स्वर्गवासी झाले, पण अतिशय तुमचा चाहता होता। ज्ञानेश्वर गावित म्हणून जांभल्याला तुमचे चांगले चाहते होते, शिक्षक होते, दुर्दैवी अंत झाला त्यांचा। तर अशा लोकांच्या बरोबर आपलं ज्या वेळेला वास्तव्य तिकडं होतं, मला वाटतंय काजीमाळ्याला सुद्धा बरेच दिवस वास्तव्य होतं। म्हणजे महाराजांचा प्रवास तसा आपण सांगता तसा प्रतीक भाऊ एवढा सोपा नाही आहे, खूप खरतड प्रवास, पण त्या प्रवासात कुठेही न खचता, न भंगता, न दमता, कोण काय म्हणेल, कोण काय सहकार्य करेल ना करणार, परंतु त्यांचा हेतू, त्यांचं ध्येय त्यांनी आजपर्यंत जे काही आणलंय त्यालाच पुढे नेण्याचं काम सागर भाऊ आपल्याला करायचं आहे। ही परंपरा मला नाही वाटत का कचेश्वर महाराजांच्या नावाला किती वर्ष असं म्हणण्यापेक्षा अखंड सुरू राहील। कारण आज आपण बघितलं, मी आल्यानंतर मृदुंगाचार्यांच्या दर्शनाला श्री जनार्दन श्री क्षेत्र पिंपळगाव बसवंत या पावन पुण्यभूमीतून गेल्या 36 वर्षापासून चालत असलेली परंपरा, सालाबादप्रमाणे ही परंपरा चालत आलेली आहे। सद्गुरू क्रियानंद महाराज यांनी जे वटवृक्ष लावलं, एक कचेश्वर महाराज या नामकरणाचं एक वटवृक्ष लावलं,
आणि हे वटवृक्ष बघता बघता एवढं मोठं झालं आणि या वटवृक्षाची छाया एवढी पसरली की पूर्ण नाशिक जिल्हाभर. आणि विश्वाचे विश्वगुरू श्री संत निवृत्तीनाथ दादा यांच्या संजीवन समाधी या तीर्थस्थानावर आपला हा जो रथ आहे, आज या रथाचं प्रस्थान होत आहे आणि या प्रस्थानाच्या निमित्ताने आपण सर्व तिथे जमलात. आज धर्म आणि देश जो टिकून जो राहिला आहे तो फक्त आणि फक्त या वारकरी संप्रदायामुळे आणि जगद्गुरू जनार्दन स्वामी यांच्या कार्यामुळे हा देव आणि देश धर्म हा टिकून राहिलेला आहे. आज प्रत्येक गावागावातून, तालुक्यातून, जिल्ह्यातून श्री संत निवृत्तीनाथ दादांच्या दर्शनासाठी भक्तांची जी ओढ लागली, पायी चालत त्र्यंबकेश्वर येथे प्रस्थान होतं. कोणालाही आमंत्रण नाही, कोणालाही कार्ड नाही, काही नाही, परंतु थंडी असो, पाऊस असो, वारा असो, हे वारकरी पहाटे उठून मार्गस्थ होतात. दुपारचे जेवण कुठे असेल, विसावा कुठे असेल याचा विचार न करता, परंतु एकमेव असा हा एक संप्रदाय आहे की पंढरपूरची वारी असो किंवा त्र्यंबकची वारी, परंतु या वारीसाठी एवढे वारकरी झटताय. परंतु पांडुरंग परमात्मा आणि निवृत्तीनाथ दादा हे सर्व भक्तांचे मनोरथ पूर्ण करतात. आणि असेच या पिंपळ गावातून आपले कचेश्वर महाराज असतील आणि त्यांच्याच पायावर पाय देऊन हरिभक्तपरायण पिंपळगावचे वैभव आदरणीय सागरजी महाराज, या सागरजी महाराज यांनी पण या कार्यासाठी खूप काही जीवाचं रान केलं. आणि हे जे आज रथ समोर जो उभा आहे, कचेश्वर महाराजांनी आतापर्यंत जे काही कार्य केलं असेल, जे कर्म केले, त्या कर्माचं फळ आज कळस दिसतोय. बसवंत NH3 डिजिटल, पिंपळगाव.